पालघरच्या मोखाडा तालुक्यामध्ये रुग्णवाहिका सेवेच्या निष्काळजीपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। आमला गावातील प्रसूती महिलेला रुग्णवाहिकेच्या चालकाने गावापासून 2 किलोमीटर आधीच उतरवलं। नवजात बाळ आणि प्रसूत महिलेला घेऊन कुटुंबियांना हे सगळं अंतर पायी जावं लागलं। या निष्काळजीपणाबद्दल कुटुंबियांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। महिलेला काही झालं असतं तर जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय। दृश्य आपण बघतोय, नवजात बाळ आणि नुकतीच प्रसूती झालेली आई सुद्धा यावेळी चालताना आपण बघतोय। मोखाडा तालुक्यातला हा सगळा प्रकार आहे। रुग्णवाहिका चालकानं पूर्णपणे गावामध्ये या महिलेला आणि बाळाला सोडण्याऐवजी काही अंतर आधीच उतरवलं आणि तिथून पुढचं सगळं अंतर पायपीट करत या नवजात बाळाला आणि त्याच्या आईला जावं लागलं। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी जितेंद्र पाटील यांच्याकडून। जितेंद्र, संबंधित चालकावर काही कारवाई झालेली आहे का? कुटुंबियांनी नेमकी काय मागणी या प्रकरणात केली आहे? नक्कीच रिद्धी, मोखाडा तालुक्यातील आमला गावामध्ये रुग्णसेवेचा निष्काळजीपणाचा गंभीर घटना जी ती समोर आली आहे। प्रसूत महिलेला अर्धवट रस्त्यात सोडून रुग्णवाहिका निघून गेल्याने कुटुंब आणि नवजात बाळावर तब्बल 2 किलोमीटर पर्यंत पायपीट करायची वेळ आलेली आहे। एकंदरीत बघितलं तर आता या रुग्णसेवेच्या चालक विरोधात आता मोठ्या प्रमाणात संताप जो येतो जिल्ह्यातून व्यक्त करण्यात येतोय। त्यानंतर काल खासदार सावरांनी देखील आता या चालकावर कारवाईचे आदेश आजच कारवाई करण्यात येईल असं देखील खासदारांनी सांगितलेलं। त्यामुळे आता या चालकावर नेमकी काय कारवाई होते हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी जितेंद्र।